एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे चौकशीचे आदेश देण्यात आले असून गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी केली जाणार आहे। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदीची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। 2023 ते 2026 दरम्यान देणगी संकलनातील चढ-उतारांवर चौकशी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदीची सखोल चौकशी होणार आहे। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय काय आदेश दिलेत? मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदींची सखोल चौकशी होणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून। सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता चौकशीचे आदेश दिलेत।